नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजचा 26 नंबरचा पार्ट पाहणार आहोत. मित्रांनो, आज सुद्धा आपण एक नवीन स्टोरी घेणार आहोत आणि या स्टोरीच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी तसेच तुमचे पार्ट ऑफ स्पीच इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार आहे. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, स्टोरीचं नाव आहे द मॅजिकल डॉंकी. ओके, बघूया या मॅजिकल डॉंकीच्या मदतीने अकबर बिरबल हे एका चोरीचा छडा कसा लावतात. चला आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. बघा, Once, Akbar gifted a very precious necklace to his queen, which she safely placed in her room. मित्रांनो, वाक्य मोठं आहे, याला छोटं करून आपण समजण्याचा प्रयत्न करूया. बघा, वन्स एकदा अकबर गिफ्टेड अ व्हेरी प्रिशियस नेकलेस टू हिज क्वीन. बघा, अकबर गिफ्टेड. मित्रांनो, गिफ्ट म्हणजे भेट वस्तू देणे. गिफ्टचं फिटू झालं गिफ्टेड म्हणजे सब्जेक्ट झाला अकबर आणि गिफ्टेड झाला फिटू, इतर पार्ट झाला प्रिशियस नेकलेस हा ऑब्जेक्टचा पार्ट झाला. म्हणजे सिंपल पास्टची घटना झाली. अशी घटना भूतकाळात घडून गेली हे सांगण्यासाठी साधा भूतकाळ येथे वापरलं. येते बघा, वन्स अकबर गिफ्टेड अ व्हेरी प्रिशियस नेकलेस. प्रिशियस म्हणजेच काय तर मौल्यवान. नेकलेस. ओके, एकदा अकबर बादशाने त्यांच्या राणीला एक मौल्यवान असा नेकलेस दिला. पुढे बघा, विच हा मित्रांनो दोन वाक्य जोडण्यासाठी वापरलाय. म्हणजे विच हा रिलेटिव्ह प्रोनाउन झालाय. या विचचा अर्थ येते जे की म्हणून झालाय. विचचे दोन अर्थ होतात. एक होतो कोण आणि येथे झालाय जे की, रिलेटिव्ह प्रोनाउन वापरला. आता इथे बघा, विच शी सेफली प्लेस्ड इन हर रूम. जो नेकलेस त्या राणीने बघा, शी सेफली सुरक्षितपणे तिच्या खोलीमध्ये तो सुरक्षितपणे तो नेकलेस राणीने ठेवलेला होता. पुढे बघा, बट परंतु अनफॉर्च्युनेटली वन डे नेकलेस वॉज मिसप्लेस्ड अँड क्वीन वॉज अनेबल टू लोकेट इट. बघा, बट अनफॉर्च्युनेटली परंतु दुर्दैवाने, अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दैवाने, वन डे नेकलेस वॉज मिसप्लेस. मित्रांनो, वॉज नंतर फित्री वापरले हे पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. एके दिवशी तो नेकलेस मिसप्लेस म्हणजेच काय, चुकून दुसऱ्याच जागी ठेवण्यात आलेला होता. अँड क्वीन वॉज अनेबल टू लोकेट इट. लोकेट म्हणजे शोधून काढणे, अनेबल म्हणजे असक्षम असणे. मग क्वीनने काय केलं, तो नेकलेस चुकून दुसऱ्याच जागी ठेवला आणि तो ते लोकेट करण्याचं शोधण्यास असक्षम झाली. म्हणजे तिला तो नेकलेस सापडत नव्हता. पुढे काय होतं बघूया. देन नंतर अकबर केम टू नो दॅट not only the necklace but few other precious things have also gone missing in the past few days from his palace. मोठं वाक्य छोटं करूया. बघा, देन अकबर केम टू नो म्हणजेच काय तर माहिती झालं किंवा कळलं की. मग अकबरला कळलं की नॉट ओनली बट ऑल्सो. मित्रांनो, नॉट ओनलीचा अर्थ होतो हेच नाही तर ते सुद्धा. इथे नॉट ओनली वापरले, येथे बट आणि ऑल्सो म्हणजे हेच नाही तर ते सुद्धा ही रचना आहे. बघा, नंतर अकबरला माहिती झालं किंवा नंतर अकबरला कळालं की नॉट ओनली द नेकलेस, फक्त नेकलेसच नाही तर अदर प्रिशियस थिंग्स. बघा, फ्यू म्हणजे काही किंवा थोड्या, अदर म्हणजे इतर, प्रिशियस थिंग इतर काही मौल्यवान गोष्टी सुद्धा मिसिंग झालेल्या आहेत, हरवलेल्या आहेत असं अकबराला कळालं. कधीपासून हरवल्यात? पास्ट फ्यू डेज फ्रॉम हिज पॅलेस. त्याच्या राजवाड्यामधून त्या नेकलेस सोबतच इतर गोष्टी सुद्धा हरवलेल्या आहेत असं राजाला कळालं. पुढे बघा, unable to resolve the situation, he asked Birbal to help. Unable to resolve the situation. Resolve म्हणजेच तोडगा काढणे, unable to म्हणजे असक्षम असणे. परिस्थितीचा तोडगा काढण्यास अकबर असक्षम झाला. म्हणून he asked Birbal to help. म्हणून त्या अकबर बादशाने त्या बिरबलाला मदतीसाठी विचारलं किंवा मदतीला बोलवलं. पुढे काय होतं पाहूया. सो म्हणून बिरबल ब्रॉट अलॉंग अ फ्रेंड्स मॅजिकल डॉंकी टू सॉल्व द मिस्टेक. आता एवढं झाल्यानंतर बिरबलने सुद्धा सगळी हकीकत ऐकून घेतली. नंतर बिरबलने काय केलं बघा, बिरबल ब्रॉट. मित्रांनो, ब्रिंग म्हणजेच आणणे, ब्रिंगचं विटू झालं ब्रॉट, सब्जेक्ट झाला बिरबल, सब्जेक्ट प्लस विटू ऑब्लिक ऑब्जेक्ट ही रचना आहे सिंपल पास. म्हणून बघा, बिरबल ब्रॉट अलॉंग अ फ्रेंड्स मॅजिकल डॉंकी. मित्रांनो, म्हणजेच एका. ओके, सिंग्युलर काउंटेबल नाउन सांगण्यासाठी वापरला. फ्रेंड्स मित्राचा. मग बिरबलने काय केला, एका मित्राचा मॅजिकल डॉंकी आणला म्हणजे जादुई गधा आणला. ओके,
टू सॉल्व द मिस्ट्री, सॉल्व म्हणजेच सोडवणे, मिस्ट्री म्हणजे रहस्य. हे जे रहस्य सोडवण्यासाठी बिरबलने त्याच्या एका मित्राचा जादुई गधा तो घेऊन आला. पुढे बघा, ही asked each suspect to go alone in the tent and hold the donkey's tail, and if the person was the thief, the donkey will identify him and give him a good kick. आता मित्रांनो, बिरबलने एक चतुराईने एक कल्पना आखली. आता त्या कल्पनेमध्ये काय होतं बघूया. मग पुढे बघा, ही आस्क ईच सस्पेक्ट, ईच म्हणजेच प्रत्येक, सस्पेक्ट म्हणजे संशयित. मग बिरबलनी प्रत्येक संशयिताला सांगितलं किंवा म्हणाला टू गो अलोन इन द टेंट. काय म्हणाला? गो अलोन, अलोन एकटा, इन द टेंट एक टेंट आहे, एक तंबू आहे, त्या तंबूमध्ये एका व्यक्तीला जायचं. अँड होल्ड द डॉंकीज टेल, होल्ड म्हणजेच धरणे, डॉंकीज डॉंकीची, टेल म्हणजे शेपूट. बिरबल म्हणाला की जो सस्पेक्ट आहे त्यांनी काय करायचंय, त्यांनी त्या टेंटमध्ये जायचंय आणि डॉंकीची टेल म्हणजे शेपूट हाताने पकडायचे. अँड इफ द पर्सन वॉज द थीप, जर तो व्यक्ती जर थीप असेल, चोर असेल, तर डॉंकी विल आयडेंटिफाय हिम. येथे सिंपल फ्युचर झाला. द डॉंकी सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 हा आयडेंटिफाय झाला. म्हणजेच अशी घटना भविष्य काळामध्ये घडेल. मग बिरबल म्हणाला की जर चोर जर असेल तर डॉंकी काय करेल, त्याला आयडेंटिफाय करेल, शोधून काढेल. अँड गिव्ह हिम अ गुड किक, आणि त्याला गुड किक म्हणजे चांगली लात किंवा जोराची लात देईल जो की चोर असेल. पुढे बघा, एव्हरीवन फॉलोड बिरबल्स इन्स्ट्रक्शन अदर दॅन द थीफ. मग ही गोष्ट बिरबलाने सांगितल्यानंतर एव्हरीवन प्रत्येक जणाने फॉलो म्हणजे अनुकरण करणे किंवा सांगलेल्या आज्ञेचं पालन करणे. मग एव्हरीवन फॉलोड बिरबल्स इन्स्ट्रक्शन, इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना, प्रत्येकाने बिरबलच्या सूचनांचं पालन केलं. अदर दॅन थीफ म्हणजेच चोराच्या व्यतिरिक्त फक्त चोर राहिला, तिनं त्याचं आज्ञेचं पालन केलं नाही, बाकी सर्वांनी त्या आज्ञेचं पालन केलं. पुढे बघा, ॲज बिरबल हॅड स्प्रेड अ पॉवरफुल सेंट ऑन डॉंकीज टेल अँड थीप अवॉइडेड टचिंग द डॉंकीज टेल आउट ऑफ फिअर. बघा, ॲज बिरबल, जसं की बिरबल हॅड स्प्रेड. मित्रांनो, पास्ट परफेक्टची रचना आहे. पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फित्री. बघा, सब्जेक्ट बिरबल झाला, बिरबल नंतर हॅड आला, स्प्रे या क्रियापदाचं फित्री झालंय म्हणजे स्प्रेड आलंय. ओके, अशी घटना भूतकाळात घडून गेली. जसं की बघा, बिरबलने एक पॉवरफुल सेंट म्हणजे उग्र असा वास ऑन डॉंकीज टेल, ऑन म्हणजेच वर, प्रिपोजिशन, डॉंकीच्या शेपटीवर एक पॉवरफुल सेंट त्याने फवारलेला होता, स्प्रे केलेला होता. अँड द थीफ अवॉइडेड टचिंग द डॉंकीज टेल आउट ऑफ फिअर. आउट ऑफ फिअर म्हणजे भीतीने. मग त्या चोराने काय केलं, त्या डॉंकीची टेलला टच करायचं अवॉइड केलं. अवॉइड म्हणजेच टाळलं. मग त्याला भीतीने, म्हणजेच त्याला भीती वाटली की बाबा मला जर गाढवाने पकडलं तर तो मला जोराची लात मारेल, म्हणून त्याने गाढवाच्या शेपटीला स्पर्शच केला नाही. नंतर बघा, देन बिरबल चेक्ड ईच अँड एव्हरी पर्सन स्मेल ऑफ हँड. मग बिरबलाने प्रत्येक व्यक्तीच्या हाताचा स्मेल चेक केला. अँड ही फाउंड आउट दॅट वन पर्सन हु डिडंट टच द टेल ऑफ डॉंकी अँड फायनली द थीफ वॉज कॉट. बघा, आता बिरबलाने प्रत्येक व्यक्तीचा हात चेक केला. अँड ही फाइंड आउट म्हणजेच काय बघा, फाउंड आउट म्हणजे त्याला सापडलं की वन पर्सन असा एक व्यक्ती आहे, हु म्हणजेच जो की, हु डिडंट टच द टेल ऑफ डॉंकी, ज्याने की गाढवाच्या शेपटीला स्पर्श केलेला नाहीये. अँड फायनली, आणि अंतिमता, द थीफ वॉज कॉट. आणि मग ज्या व्यक्तीने स्वतःच्या जीवाच्या भीतीने त्या डॉंकीच्या शेपटीला स्पर्श केला नाही, तो व्यक्ती बिरबलने ओळखला आणि सांगितलं की हाच खरा चोर आहे. ओके, पुढे बघा मित्रांनो, महत्वाचे वर्ड याच्यामधले. प्रिशियस म्हणजे कोण? मौल्यवान. सेफलीचा अर्थ होतो सुरक्षितपणे. अनफॉर्च्युनेटलीचा अर्थ होतो दुर्दैवाने. मिसप्लेस्ड. मित्रांनो, क्रियापदाचे तिन्ही रूप आहेत. स्टोरीमध्ये हा मिसप्लेस मिडलवाला होता. मिसप्लेसचा अर्थ होतो भलत्याच ठिकाणी एखादी गोष्ट ठेवणं, त्याला मिसप्लेस म्हणू शकता. अनेबलचा अर्थ होतो असक्षम असणे. एबल म्हणजे असेल तर सक्षम असणे म्हणूया. लोकेटचा अर्थ होतो जागा शोधून काढणे. रिझॉल्व म्हणजे एखाद्या गोष्टीचा तोडगा काढणे. ब्रिंग ब्रॉट म्हणजे एखादी गोष्ट आणणे. मित्रांनो, स्टोरीमध्ये हा फिटू होता. नंतर बघा, सॉल्वचा अर्थ होतो गुंता सोडवणे. मिस्ट्रीचा अर्थ होतो रहस्य. सस्पेक्टचा अर्थ होतो संशयित. आयडेंटिफायचा अर्थ होतो ओळखणे. अवॉइडेड याचा अर्थ होतो टाळणे. तिन्ही रूप आहेत. स्टोरीमध्ये सेकंड होता अवॉइडेड.
फाइंड आउट, फाउंड आउट, फाउंड आउट म्हणजे एखादी गोष्ट शोधून काढणे. कॅच, कॉट, कॉट म्हणजे एखादी गोष्ट पकडणे. स्टोरीमध्ये हा कॉट होता. मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची वर्ड आहेत. आपल्या डायरी करा आणि आपल्या नोटबुकमध्ये महत्त्वाचे वर्ड सगळे लिहून घ्या. ओके, चला तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल. त्या लिंकवरती जाऊन ग्रुपला जॉईन व्हा, तरीच तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळून जातील. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.